शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे। जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। जे चॅनलला सबस्क्राइब करतील त्यांना रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या सविस्तर ठळक बातम्या। मान्सूनची धुवाधार, सलामी, ओढे नाले ओव्हरफ्लो, वाहतूक खोळंबली। सध्याची पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील भरपूर भागांमध्ये मान्सूनची धुवाधार सलामी पाहायला मिळत आहे। ओढ्या नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर आला आहे। कांद्याने घेतली उसळी, दर पोहोचला 40 रुपये प्रति किलोवर। सध्याची स्थिती शेतकऱ्यांना आनंदाची स्थिती। सध्या पाहायला गेलं तर पावसाळ्यापूर्वीच ग्राहकांना झटका, महागाईचा व्यापाऱ्यांना की शेतकऱ्यांना फायदा अशी स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पुन्हा एकदा कांद्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे। सध्या स्थितीला कांद्याला 40 रुपये प्रति किलोचा दर बाजार समित्यामध्ये मिळत आहे। बी बियाणे घेताना तसेच खते घेताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक। सध्या जर पाहायला गेलं तर बियाणे व खते घेताना काळजी घ्या जेणेकरून कोणतीही फसवणूक होणार नाही। सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फसवणूक पाहायला मिळू शकते। गेल्या वेळेस जर पाहायला गेलं तर बी व खतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली होती। बियाणे घेताना एकदा तपासावं, त्यानंतरच बियाणे खरेदी करा। खरीपाच्या तोंडावर खतांचे लिंकिंग, शेतकऱ्यांची लूट। कृषी केंद्र चालक म्हणतात बियाणे घेतले तरच खत मिळणार। जर एकंदरीत सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट सुरू असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावर जे आहे ते सध्या स्थितीला खतांचे लिंकिंग आपल्याला पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांची लूट होत आहे। सध्या पाहायला गेलं तर कृषी केंद्र चालक जे आहेत ते बियाणे घेतले तरच खत मिळणार असं देखील शेतकऱ्यांना म्हणत आहेत। पीक कर्ज वाटप नुकती संदर्भात बुधवार मेळावा। सध्या जर पाहायला गेलं तर पीक कर्ज वाटप आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला आता बुधवारी देखील मेळावा आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याकरिता आपल्याला जे आहे ते मोठे पाऊल उचलण्याची शक्यता तेथून पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला पीक कर्जाची शेतकऱ्यांना गरज आहे। 30 किलो सोयाबीनच्या बॅगला 3000 रुपये तर शेतकऱ्याचा माल कवडीमोल। साहेब तुम्हीच सांगा हा फरक कसा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये 30 किलो सोयाबीनच्या बॅगेला 3000 रुपये लागत असल्याचं सांगण्यात येत आहे। तसेच पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा माल कवडीमोल मिळत आहे अशी स्थिती देखील सांगण्यात येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर साहेब तुम्हीच सांगा हा फरक कसा असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे व कापसाचे दर घसरणच आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु बॅग महाग। शेतकऱ्यांसाठी खुश खबर आता पाहायला गेलं तर 120 कोटी रुपये मिळणार बळीराजाला। खरीप रब्बी हंगामातील विमा तक्रारी केलेल्यांना मिळणार मोबदला। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबरच म्हणावं लागेल। सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, बळीराजाला जे आहे ते आता 120 कोटी रुपयांची मदत वाटप होणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीपाच्या पेरण्या आता तोंडावर आलेल्या आहेत। शेतकऱ्यांचा खर्च देखील वाढलेला आहे। त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची गरज आपल्याला दिसून येत आहे। त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर राज्य सरकार व केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत मिळत आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित पाहायला मिळत आहे। ही मदत 120 कोटी रुपयांपर्यंत आहे। केळीच्या दरात वाढ नाही, मागणी ही घटली सध्याची परिस्थिती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी केळीच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत होती व आवक कमी जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत होती, परंतु यावेळेची परिस्थिती आगळी वेगळीच दिसून येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर केळीच्या दरामध्ये वाढ आपल्याला कसलीच पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला केळीचे दर खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बाहेरून देखील केळीची मागणी घटल्याचं देखील काहींचे म्हणणे आपल्याला दिसून येत आहे।
पीक विमा नाही, सोयाबीन कापसाचे दरही घसरले, आता करावं तरी काय? सध्याला जर पाहायला गेलं तर पीक विमा देखील काही शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. त्यातली त्यात सोयाबीन व कापसाचे देखील दर घसरल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच कापूस धान उत्पादक चिंतेत आपल्याला दिसून येत आहेत. पीक विम्याचा मोठा घोळ देखील पाहायला मिळत आहे. जर एकंदरीत पाहायला गेलं तर ही स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात अजून देखील जमा झालेला नाही. सध्या स्थितीला सोयाबीन व कापसाचे दर देखील घसरले असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला कापसाचा दर 7,400 आहे. निधीच्या हप्त्याचे जुलैमध्ये होणार वाटप. EKYC पेंडिंग 4,789 शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. दोन्ही योजनेत वार्षिक मिळतात 6,000 रुपये. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ती निधी जमा होणार आहे. सरकारकडून जी पगार शेतकऱ्यांना मिळत असते ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचे आहे. EKYC केली नसेल तर EKYC देखील नक्की करायचे आहे व पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब देखील नक्की करायचे आहे. चढ्या भावाने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई. कृषी विभाग सिल्लोडच्या डमी ग्राहकाने फोडले विंग. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आपण मागील काही मिनिटापूर्वीची एक बातमी पाहिली की शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुरू आहे. त्यात जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला चढ्या भावाने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर जे आहे ते कारवाई देखील करण्यात आलेली आहे. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कृषी विभाग सिल्लोडच्या हमी ग्राहकाने हे बिंग फोडल्याचं पाहायला मिळत आहे. पीक विम्यासाठी रास्ता रोको. जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन. वाहनांच्या दुंकतर्फ रांगा. सध्या जर पाहायला गेलं तर सर्वत्र रांगा वाहनांच्या पाहायला मिळत आहे. पीक विम्यासाठी रास्ता रोको जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे. त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील दिलेले आहे. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. पीक विमा मिळत आहे परंतु सरसकट अजून देखील तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सरासरीपेक्षा पाऊस जे आहे ते कमी होऊन देखील शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे. तसेच शेतकऱ्यांनी जे आहे ते आता करावे तरी काय असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता लवकरच मिळावी अशी अपेक्षा आहे. 30,869 शेतकऱ्यांना 342 कोटीचे पीक कर्ज वाटप. पीक कर्ज वाटप संत गतीने केवळ 23%च उद्दिष्ट गाठले. सध्या पाहायला गेलं तर आता फक्त 23%च उद्दिष्ट आपल्याला कर्जाने गाठलेले आहे. सध्या स्थितीला पीक कर्ज वाटप संत गतीने सुरू आहे. त्यातली त्यात 30,869 शेतकऱ्यांना 342 कोटींचे पीक कर्ज वाटप झाले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. ही जर संत गती जी आहे ती पुढे ढकलली तर चांगलंच होईल. पीक विमा भरपाईपासून शेतकरी राहिले वंचित. शेतकरी संकटात. खरीपाच्या तोंडावर भरपाई देण्याची मागणी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विमा भरपाईपासून शेतकरी वंचित आहेत. शेतकरी संकटात आपल्याला दिसून येत आहेत. खरीपाच्या तोंडावर भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला दुष्काळी स्थिती त्यातली त्यात अवकाळी पावसाने जोर वाढलेला असल्यामुळे नुकसान देखील झाले आहे. सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण. शेतकरी अडचणीत. बाजार समिती 4,500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सर्वसाधारण भाव पाहायला गेलं तर 4,300. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये आणखीन घसरण पाहायला मिळत आहे. ही स्थिती आपल्याला लातूरच्या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. तर अमरावती या ठिकाणी देखील अशी स्थिती सोयाबीनच्या दराबाबत दिसून येत आहे. त्यातली त्यात आता जर पाहायला गेलं तर राशीच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी भाव पाहायला मिळत आहे. तर बियाणे खतांसाठी आर्थिक जुळवाजुळव देखील शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला आवक घटण्याबरोबर भाव देखील उतरल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर 4,500 रुपयांपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव आहे. एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी अपडेट आहे. ट्रेडिंग विषय अर्निंग विषयी 3 दिवसात सेन्सेक्स 4,614 अंकांनी उसळला. 28.65 लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती. ही एक शेअर बाजार संदर्भात आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. आता रोजची रोज फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषय अर्निंग विषय शेतीविषयक संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.